संगमनेर विधानसभा बाळासाहेब थोरात पुन्हा वर्चस्व राखणार का? महायुतीचा उमेदवार कोण असणार? जाणून घ्या संगमनेरचं राजकीय गणित. नमस्कार, सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात संगमनेर तालुका कायम चर्चेत असतो. या मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तब्बल 7 वेळा आमदार झाले आहेत. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय समीकरण बदलले. त्यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. यामध्ये संगमनेर मतदारसंघ अर्थात बाळासाहेब थोरातांचं नावही प्रामुख्याने घेतलं जातं. बाळासाहेब थोरातांना काँग्रेसमधील दिग्गज नेते म्हणून ओळखलं जातं. याबरोबरच महाराष्ट्र काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरातांचं नाव घेतलं जातं. सहकारातून राजकारणाला सुरुवात केलेले आणि तब्बल 7 वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरातांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. 2019च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. असं जरी असलं तरी या विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित कसं असणार? संगमनेरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी दावेदार कोण असणार? बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम राखणार का? हेच जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सहकारचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याला ओळखलं जातं. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यातच आहे. नगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. संपूर्ण नगर जिल्ह्याचं राजकारण हे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या भोवतीच फिरतं. 2019च्या विधानसभेची निवडणूक ही भाजपा आणि शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी झाली होती. मात्र त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. आपण जर नगर जिल्ह्याचा विचार केला तर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील 2 मोठे नेते. आता संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं राधाकृष्ण विखे हे थोरातांच्या विरोधात आपली शक्ती लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असं झालं तर विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये मोठी चुरस पाहायला मिळू शकते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांच्या विरोधात शिवसेनेकडून साहेबराव नवले निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र नवलेंना 63,000 मते मिळाली होती, तर थोरात यांना 1,25,000 मते घेऊन ते विजयी झाले. त्यामुळे थोरातांचा बालेकिल्ला मजबूत राहिला. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबतची आपली इच्छाही माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. मला आता वेळ आहे, त्यामुळे शेजारी कुठे मला संधी मिळाली तर विधानसभेची निवडणूक लढवण्याचा माझा प्रयत्न असेल. राहुरी आणि संगमनेर हा पर्याय माझ्या समोर आहे, असं सूचक वक्तव्य डॉक्टर सुजय विखे यांनी केलं होतं. एवढंच नाही तर त्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी राधाकृष्ण विखे यांचे संगमनेरमधील दौरेही वाढल्याचं बोललं जातं. त्यामुळे जर असं झालं तर संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगू शकतो. समजा जर असं झालं तर बाळासाहेब थोरातांसमोर तगडे आव्हान निर्माण होऊ शकते. अद्याप विधानसभा निवडणुकीला काही दिवस अवधी आहे, त्यामुळे अजून काही राजकीय गणित बदलू शकतात. त्यामुळे संगमनेरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? संगमनेरमध्ये थोरात पुन्हा आपला बालेकिल्ला शाबूत राखणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं विधानसभा निवडणुकीत मिळतीलच. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, थोरात पुन्हा वर्चस्व राखणार का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.